नमस्कार, मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या यशस्वीरित्या पार पडत असलेल्या हॅशटॅग कोकण सिरीजच्या एका नवीन एपिसोडमध्ये। मंडळी, आपल्या प्रवासांच्या व्हिडिओ सोबत मराठी माणसांच्या लघु उद्योगांना पुढे नेण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी तुम्ही जो कोकण सिरीजला जे काही भरभरून प्रेम दिलं, यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार, खूप खूप आभार। आजच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण पाहणार की कोकणातल्या रेवाळे भगिनींनी सुरू केलेली स्वतःची खानावळ व्यवसाय, राहायला छत्रपती शिवाजी महाराज नगर, ठाणे पश्चिम, नियर मुलुंड चेक नाका। महिन्याभरापूर्वी सुरू केलेला व्यवसाय, ज्यामध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत चहा, नाश्ता, कोकम सरबत, लिंबू सरबत आणि मग दुपारी 12 नंतर येणाऱ्या ग्राहकांसाठी शाकाहारी, मांसाहारी ते सुद्धा अल्प दरात पोटभर जेवणाची सोय सुविधा। जे काय असेल ते आपण पुढे बघूयाच, पण त्या अगोदर जे कोणी राहणारे आहेत मुलुंड पश्चिम, पुढे मग किसन नगर, पडवळ नगर, रतनबाई कंपाऊंड बघतास काय, कमेंट करा हॅशटॅग आम्ही मुलुंडकर, हॅशटॅग आम्ही ठाणेकर। रेवाळे यांनी सुरू केलेली खानावळ तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर लोकेशन लक्षात ठेवा, मुलुंड चेक नाका। हा वाला मुलुंड चेक नाका पश्चिम LBS रोड आणि समोरून येते ठाणेश्वर AC बस। हा मुलुंड चेक नाकाचा पूर्ण परिसर, समोर टोल नाका, त्याच्या पलीकडे लागेल जय महाराष्ट्र नगर, पुढे किसन नगर आणि समोरून दिसेल मायकूकच्या आतमधून गेलात तर तुम्हाला पुढे जाऊन 100% खानावं लागेल। म्हणजे आज लांब जायची गरज नाही, जो काही लोकेशन स्पॉट आहे तो माझ्या अगदी घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर। चला चला जाऊ थेट जेवायला। मुलुंड पश्चिम चेक नाकापासून 10 मिनिटावरील जय महाराष्ट्र नगर वाघा इस्टेट रोडला कोकणातल्या जाकादेवी गावच्या रेवळे कुटुंबियांनी खानावळ सुरू केली आहे। येणाऱ्या ग्राहकांना अस्सल कोकणी जेवणाची चव मिळावी आणि महिला उद्योजक म्हणून पुढे यावे, यासाठी सौभाग्यवती नंदिता रेवाळे यांनी कोकण कट्टा सुरू केला। नमस्कार कोकण कट्टाकर, नमस्कार। जेवणाची तयारी सुरू वाटता? होऊन दे सुरू होऊन दे। कोकण कट्टाला भेट द्यायची असेल तर लोकेशन पुन्हा सांगतो, मुलुंड चेकनगरून तुम्हाला यावं लागेल रतनबाई कंपाऊंड लागेल सेंट लॉरेन्स रोड आणि त्याच्या शेजारी आहे फेमस अंकल किचन चायनीजवाला आणि पलीकडे आलात जय महाराष्ट्र नगर रोडला तर यांची खानावळ सापडेल इथंच। कुठली? कोकण कट्टा श्री जाकादेवी प्रसन्न। हॅशटॅग कोकण सिरीजच्या एपिसोड मधला कोणताही लघु उद्योग, कोणताही व्यवसाय तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी आपल्या इंस्टाग्राम आयडीवर पोस्ट केला जातो शॉर्ट रीलच्या मार्फत। GG_भूषण द एक्सप्लोरर इंस्टाग्राम पेज आयडी, तेथे मिळणारा प्रतिसाद बघत म्हणजे हा व्हिडिओ लॉंग फॉर्मॅट मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचला जातो हॅशटॅग कोकण सिरीजच्या एका नवीन एपिसोड मधून। सकाळी 8 ते 11 घरगुती नाश्ता, तर दुपारी 12 ते 3 पर्यंत अल्प दरात शाकाहारी आणि मांसाहारी जेवण उपलब्ध आहे। जेवणासाठी कोणकोणते मेनू आणि लोकांची पसंती कोणत्या आहारासाठी आहे ते आपण जाणून घेऊ। आधी नंदिता मावशींची मुलाखत घेऊ। नमस्कार, माझं स्टॉलचं नाव आहे कोकण कट्टा आणि आम्ही आत्ता 1.5 महिना झालेला आहे आमचं ओपन झालेलं आहे। आणि टायमिंग म्हणाल तर सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत आमचा नाश्ता असतो आणि 12च्या नंतर आमचा लंच टाईम असतो आमचा। नाश्त्यामध्ये आमच्याकडे खिचडी, उपमा, पोहे आणि कांदे साबुदाणा खिचडी, मेंदूवडा, चहा आणि कोकम सरबत आपला। जेवणासाठी व्हेज नॉनव्हेज सगळं। हां, व्हेजमध्ये भाजी चपाती वगैरे सगळे आणि नॉनव्हेजमध्ये चिकन, बिर्याणी आणि अंडा कढी आणि ऑर्डरनुसार आपलं हे आमलेट आणि बुर्जी पाव वगैरे। सकाळी 8 पासून भगिनी आकांक्षा आणि आसावरी दोघी मिळून कांदे पोहे, उपमा, इडली, मेंदूवडा, शाबू खिचडी या नाश्त्याची सेवा देतात। मग दुपारी 12 नंतर आईसोबत येणाऱ्या ग्राहकांना जेवण पार्सल देणे किंवा जेवण वाढण्यासाठी मदत करतात। सकाळचा नाश्ता झाला, दुपारी जेवणाची तयारी, वाजले ठीक दुपारचे 12:45, ग्राहकांची ये जा सुरू आहे आणि आतापर्यंत त्यांच्याकडे काय काय मेनू राहिला तो पण बघून घेऊ। हे 2 डबे म्हणजे आपली चपाती आणि भाकरी। माऊली, या डब्यात काय? चिकन सुका। या कितलीमध्ये? वरण, गोडी डाळ रोज असते गोडी डाळी वाटपाची। कांदा करून गेला वाटतं, जिरा टाकून। अच्छा, मी वाटपाची डाळ बोलू शकतो एक प्रकारे। हा, ही मूग मटकीची भाजी, अंडा करी। हा, दिसलो अंडो दिसलो। सोयाबीनची सुकी भाजी। ओके, आणि ह्याच्यामध्ये तर असा काही हा मेनू आहे, शुद्ध शाकाहारी, मांसाहारी। शाकाहारीमध्ये वरण भात, भाजी, पापड आणि नॉनव्हेजमध्ये चिकन वगैरे, अंडा करी प्लस बुर्जी पण असते तुमच्याकडे का?
आणि ते बिर्याणी ओके, म्हणजे ऑन द स्पॉट पाहिजे असेल नाही मिळणार का? अच्छा, म्हणजे जे काय तुमचे पदार्थ बनते जेवण वगैरे घरून आणता तुम्ही करून? ओके ओके, अच्छा. त्यांच्या मातोश्री कामामध्ये व्यस्त आहे, त्यांची मुलाखत घेऊ पुढे. आणि बिर्याणीमध्ये कसं आहे? बिर्याणीमध्ये 60 रुपये चिकन बिर्याणी. मच्छी वगैरे काही ठेवत नाही का? अच्छा, हरकत नाही. श्री जाकादेवी प्रसन्न कोकण कट्टा. माऊलीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मेनू समजले असतील, पण पुन्हा एकदा त्यांची प्राइसिंग आणि कोणकोणती आहेत एकदा पुन्हा नजरेसमोर घालून घ्या. पोहे, उपमा, इडली, खिचडी 10 रुपये, मग चहा 10 रुपये, पोहे 25 रुपये, उपमा 25, इडली खिचडी 30 रुपये. शुद्ध शाकाहारी जेवणामध्ये डाळ भात 50, व्हेज थाळी 75 आणि नॉनव्हेजमध्ये चिकन ऑमलेट. चिकन प्राइसिंग आहे 50 ते 80 रुपये, ऑमलेट पाव 20 ते 40 रुपये आणि नॉनव्हेज थाळी पाहिजे असेल संपूर्ण म्हणजे चिकन तर 130 रुपये. जे कोणी आहेत बिर्याणी लवर त्यांना देखील संधी आहे 60 ते 80 रुपयेमध्ये जेवायची. कांदे पोहे 25 रुपये, इडली 30 रुपये, तर शाकाहारी जेवण ज्यात पोळी भाजी 50 रुपये, वरण भात 50 रुपये आणि 2 भाजी 1 भाकरी, लोणचे, पापड, सलाड सोबत वरण भाताची थाळी घेतली तर तुम्हाला पोटभर 75 रुपयात मिळून जाईल. आणि जर तुम्हाला 50 रुपयात पोटभर चिकन भात खायचं असेल ते सुद्धा तुम्हाला आरामात मिळून जाईल. यासोबत अंडा करी, बुर्जी पाव, ऑमलेट हे दिलेल्या नंबरवरती ऑर्डरनुसार तुम्ही हमखास मागवू शकता. परिस्थितीपेक्षा माणसा काही पण शिकवते, त्याच्यामुळे परिस्थितीमुळे आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आम्ही तिघी पण आम्ही आलो. आधी केलं होतं माझ्या आईकडे. आम्ही लहान असताना कसं आम्ही 10वीला असताना आमच्या आईकडे खानवाळी होते, 15 खानवाळी होते आमचे मंडपवाले. मग त्यांचं मी आईला माझी मदत करायची मी जेवणाला वगैरे असं. तेव्हा तो अनुभव मला होता जेवणाचा. एक असं बरं वाटतं की लोकांना आपल्या हातची चव म्हणजे आवडीने लोक खातात ते असं, म्हणजे छान वाटतं जरा. दुपारचे 12:30 होताच कंपनीतून ब्रेक घेणाऱ्या लोकांची गर्दी सुरू होते. आज चक्क पहिलोच नंबर लावल्यान पारकरांच्या बाबल्यान. मरणाची भूक लागली म्हणून रेवाळ्यांच्या हातची पोटभर 80 रुपये चिकन बिर्याणी चांगली रेमटावल्यान. एक नंतर जी काही गर्दी झाली खरंच बरा वाटला की आपल्या कोकणी माणसाच्या जेवणाची चव चक्क लोकांच्या जिभेवर चांगलीच रेंगाळली. कोकण कट्टा या खानाव्याबद्दल देण्यात आली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. आता वाजले दुपारचे 1, मस्तपैकी पोटभर जेवून घेऊ. स्पेशल चिकन थाळी 130 रुपयाची नॉनव्हेज थाळी, ज्यात मला तांदळाची 1 भाकरी, भात, सलाड, चिकन सुका, चिकन रसा, नळी सोबत वरण, गोडी डाळ, वाटप टाकून केलेली गोडी डाळ, वाटप आणि जिरा टाकून. असं काही आजचा माझा जेवणाचा मेनू. जर शाकाहारीमध्ये घेतलं तर वरण भात, 2 भाजी, सलाड, गोडी डाळ आणि ऑब्विसली चपाती. जर तुम्हाला नुसतं चिकन भात पाहिजे असेल तर आरामात खाऊ शकता पोटभर 70 रुपयेमध्ये. चिकन, राईस, सलाड आणि आपली नल्ली. हा आलं सोबतीला ताक देखील आलंय. पटकन जेवून घेऊ पोटभर. तुम्ही सुद्धा या मंडळी जेवायला कुठे? कोकण कट्ट्याच्या या स्टॉलवर. माफ करा मंडळी, गाड्यांचा आवाज आणि होणारी जेवणासाठी गर्दी त्यामुळे माका बोला काय गावला नाही. पण हा वाटपाची डाळ उचलून पिण्यासाठी या कोकण कट्ट्याक अवश्य भेट द्या. हा मस्तपैकी पोटभर जेवण झालं. माफ करा मंडळी, रिव्ह्यू देता आला नाही कारण घरगुती जेवणाचा रिव्ह्यू काय द्यायचा, त्यासाठी तुमका काय करूचा लागत येऊन जेवचा लागतला. माझ्यासोबत अजून एक आपले मित्रमंडळी आहे, जेवत आहेत. नमस्कार भाऊ. भाऊ नमस्कार. कसं आहे जेवण? टेस्ट कशी आहे? टेस्ट अच्छा आहे. अरे वा, धन्यवाद. नाव कसं आपलं? ओके. जेवा तुम्ही आरामात जेवा. सकाळी खरं म्हणजे म्हणाल तर आम्ही सकाळी 4 वाजता मी उठते आणि माझ्या पाठोवर माझ्या दोन्ही मुली माझ्या एका हाकेवर उठतात. एका हाकेवर उठतात. नंतर मग माझी मोठी मुलगी मला कांदा टॅमॅटो वगैरे कापून देणार. छोटी मुलगी माझं इडलीचं चटणी म्हणा
बाकीचं सगळं मी करणार. 8 वाजता त्या स्टॉल लावणार. त्या 8 वाजता स्टॉल लावतात, मी फक्त करून त्यांना देते. मग 8 वाजता स्टॉल लावल्याच्या नंतर त्या 12-11 वाजेपर्यंत स्टॉलवरती असतात. त्या सगळं संपलं, नाश्ता संपलं की परत मला घरी मदत करणार. त्याच्यानंतर मग मी जेवणाचं करते. जेवणामध्ये व्हेजमध्ये 2 भाज्या असतात, डाळ असते, चपात्या असतात, भात असतो. नॉनव्हेजमध्ये चिकन असतं, अंडा कढी असते, बिर्याणी असते. मग सगळं मला करायला वेळ लागतो मला तिथे पण. मग मुलांचं इथे नाश्ता संपल्यानंतर मुलं घरी येतात, मला थोडीफार मदत, डबे भरायला वगैरे मदत करतात. परत येतात, त्या परत 12 वाजता स्टॉल लावतात. परत तो 3 वाजेपर्यंत स्टॉल आमचा असतो. त्याच्यानंतर मग आम्ही तिघीजणी मग जेवतो. मग असं म्हणजे फार आता पोरी खूप कष्ट करतात माझ्या, खूप म्हणजे खूप कष्ट करतात, लाजत नाही कुठल्या गोष्टीला. खरं म्हणजे मराठी माणूस हा लाजतो बोलतात रस्त्यावर धंदा एक काम करायला, पण माझ्या पोरी तशा नाही करत आहे. आणि खरं म्हणजे नाही करावं, मराठी माणसानं नाही करावं. त्याच्यात मराठी माणूस हा पुढे येणार आपला. संध्याकाळी घरी गेल्याच्या थोडा वेळ आम्ही आराम करतो. आराम केल्याच्या नंतर मग नंतर परत उठून मग ती नंतर भांडी, परत उद्याची तयारी. उद्या आपल्याला कुठली भाजी करायची, काय करायचं, चटणीची तयारी वगैरे मी सगळं कापून वगैरे सगळं ठेवून देतो. त्याच्यानंतर मोठी आमचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मोठी मुलगी माझी 12-13वीला आता. ती नंतर रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करते. अभ्यास तर तिला टाईम नाही भेटत दिवसभर. मग ती 2च्या नंतर ते 12 वाजता अभ्यासाला बसते. 2 वाजेपर्यंत अभ्यास करते. परत ती 2-2:30ला झोपते. परत रुटीन सकाळी 4 वाजल्यापासून आमचं सुरू होतं. मग मी जेवत असताना नंतर इतकी तुफानी गर्दी वाढली, त्यांच्यासोबत बोलता देखील नाही आलं. म्हटलं काय ते होऊन दे, काम होऊन दे, आरामात निवांत. मग काय त्या आरामात गचले बिचले मारून मस्तपैकी काय ती काकी मला विचारायचं आहे की मागे मी आलो होतो, शूट केलं होतं आपण एक शॉर्ट व्हिडिओ, तर त्याबद्दल काय म्हणजे तुम्हाला कसा मिळाला प्रतिसाद लोकांकडून? खूप मिळाला. बघून लोक येतात म्हणजे आम्हाला बोलतात पण आम्हाला की आम्ही तुमचे ते बघितलं आणि आम्ही इथे आलो, इथपर्यंत आलेलो. खूप प्रतिसाद मिळाला. असं काय बोलले का भूषण गवडे आला होता म्हणून? हो हो आले, असे पण मला बोलले. आणि आम्ही जास्त कोकणातले माझं भरपूर मला प्रतिसाद दिला. हा आणि कमेंट पण लोकांची एवढी म्हणजे एक पण कमी फालतू आली नाही आहे. कमेंट खूप चांगले कमेंट आलेले आहे आणि प्रोत्साहन मुलांना म्हणजे खूप चांगले दिलेलं आहे सगळ्यांनी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे आपण केलेलं इनपुट जो दिला आपल्या व्हिडिओ मार्फत आउटपुट देखील अजूनपर्यंत ते लाईव्ह वगैरे चालूच आहे अजूनपर्यंत. धन्यवाद धन्यवाद. आपल्याकडून म्हणजे आमच्या या भूषण द एक्सप्लोरर सर्व कुटुंबाकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता सध्या छोटासा स्टॉल आहे, 2 टेबल आहेत, पण लवकरच भविष्यामध्ये तुमचं स्वतःचं हक्काचं हॉटेल असावं आणि त्या मस्तपैकी मासे मच्छी सगळ्यांना ठेवा इथंच काय ते. धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सुद्धा दोघांना पण. तुम्ही कॉलेज करता, काय करता? आणि ती 12वीला आहे. अरे वा. कॉमर्स की सायन्स? कोणत्या कॉलेजला? नाही सर ना, 2 ठाण्याचा वाटत घुसवला. खरं तुमच्या या व्यवसायामध्ये 1.5 महिना सुरू झालाय, पण कसं रिस्पॉन्स येतोय मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदरपासून? छान मिळतो. माणसं पण खूप छान मिळालेली आहे मला. माणसं पण खूप देवासाठी मिळालेली आहे आणि रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. नक्कीच नक्कीच तुमचा व्यवसाय खरंच पुढे 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 जावो. आणि आपल्या मराठी माणसाचं विजन आहे की प्रत्येक मराठी माणसाने आता व्यवसाय उतरला पाहिजे. आमचा तर आशीर्वाद आहे, आमची साथ पण आहे. पुढे पुढे चालत राहा. धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मुलुंड, ठाणे यासारख्या भागात घरगुती खाण्यावर आता कमी प्रमाणात पाहावयास मिळतात, परंतु मराठी पाऊल पडते पुढे म्हणत जय महाराष्ट्र नगर वाघ इस्टेटला कोकण कट्टा सुरू झाला आहे. जे कोणी राहणाऱ्या ठाण्यातील किसन नगर, पडवळ नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, अगदीच मुलुंडमधील लोकांनी कोकणी जेवणाच्या चवीसाठी अवश्य भेट द्या. कोकण कट्टा घरगुती आणि कोकणी पद्धतीचं मिळणारं जेवणाचं स्टॉल सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा. 50 ते 75 रुपयात किंवा 80 ते 130 पर्यंत तुम्हाला पोटभर शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल, त्या थाळीचा अनुभव घ्यायचा असेल तर आवर्जून कोकण कट्टा स्टॉलला भेट द्या. लोकेशन, फोन नंबर आणि कोणकोणते मेनू मिळतात ते सुद्धा किती प्रमाणात आणि कोणत्या किमतीमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. अजून तुमच्यावर काही इन्क्वायरी असतील, काही चौकशी करायची असेल तर आवर्जून कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास काय करूचा लाईक करा, सर्वांना शेअर करा. आपल्या मराठी माणसाचा हक्काचा व्यवसाय कोणता? कोकण कट्टा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गवडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.